गोष्टीचे नाव आहे माझा मासा नाही माझा मासा. गोष्ट लिहिली आहे सूरज मेनन. एके दिवशी सकाळी किच्चूला लवकर जाग आली. चला मासे पकडायची वेळ झाली, तो जांभई देत म्हणाला. तो तड्याकडे निघाला आणि वाटेत त्याला छोरू भेटला. तो आणि छोरू छान दोस्त असल्याने दिवसभर एकत्र खेळत असतात. ते दोघेही मासे मारायचा गड घेऊन निघाले. मुनियानं त्यांना बघितलं. तुम्ही हे काय घेऊन चाललात, तिनं विचारलं. आम्ही दोघंही तळ्यात मासे पकडायला चाललो, तुला यायचं असेल तर चल आमच्या बरोबर. छोटी मुनिया काही क्षण विचारात पडली आणि मग त्यांना म्हणाली, असं नका ना करू, बिचारा मासा पाण्याशिवाय मरून जाईल. मुनियाचं न ऐकता ते दोघे सरळ तळ्याकडे निघाले. मुनियाही त्यांच्या मागे मागे निघाले. किच्चू आणि छोरू गड टाकून तळ्याच्या काठी वाट बघत बसले. 2 मासे पोहत तिथे आले. एक होता लुकडा तर दुसरा चांगला जाडा. मग 3रा मासाही आला. तो त्यांनी आजवर बघितलेला सर्वात मोठा मासा होता. मुनिया खिदळत म्हणाले, हा तर अप्पांच्या पावलापेक्षाही मोठा आहे. किच्चू आणि छोरूने आपापले गड घट्ट धरले. किच्चू ओरडला, हा मासा. छोरू ओरडला, नाही हा माझा मासा. किच्चूने जोर लावला. छोरूनेही गडाला जोर लावला. फाट! दोन्ही गड तुटले. दाड! किच्चू जमिनीवर आदळला. दाड! डुबुक! छोरू पाण्यात पडला. काय बरं झालं असावं? तुम्हाला काय वाटतं बरं? दोन्ही गड माशांनी घट्ट दगडाला बांधून टाकले होते.